पूर्वीची महिला जर पाहिली तर ती नॉन वर्किंग असायची आणि त्यामुळे तिला स्वतःला वेळ देता येत होता. ती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायची. सिंपलचं गोष्ट पूर्वीच्या काळातलं म्हटलं तर पूर्वीच्या काळी आई दिवसभर घरातली कामं करत असताना दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तर ती काय करायची, मार्केटमधनं तिला कोणीतरी ते लोकर आणून द्यायचं आणि ती येणाऱ्या बाळासाठी स्वेटर विणकाम करायची. सिंपलचा प्रश्न आहे, जी आई येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करत आहे, जेव्हा ती विणकाम करत असेल त्यावेळेला तिच्या डोक्यात विचार कोणाचे येतील? बाळाचेच विचार येणार आहेत. म्हणजे इमोशनल अटॅचमेंट बाळासोबतची होत होती. ॲज वेल ॲज त्याचबरोबर ती क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी होती आणि त्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीचा त्या राईट ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला फायदा होत असायचा. सो अशा ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आई आणि बाळाचं बॉन्डिंग होतं. किंबहुना ज्या परंपरा आहेत, जसं की डोहाळे जेवणासारखी परंपरा आहे ज्याच्यामध्ये त्या म्हणजे गर्भवती स्त्रीला सजवलं जायचं, नटवलं जायचं आणि काही गाणी किंवा काही ओटी भरणं ह्या काही प्रकार असायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी? तर पुन्हा तिला आनंद देण्यासाठी, म्हणजे ती आनंदित कशी राहिला हाच त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आपल्याकडे केले जाणारे सगळे सणवार आणि त्या सणवाराला नटलं जाणं किंवा पोशाख पेहराव करणं, आनंद. सो आनंद सेलिब्रेशन म्हणजे भावनिकदृष्ट्या आनंदित बनवण्याचा प्रयत्न केला जायचा. सो हे इनडायरेक्टली या काही ॲक्टिव्हिटीजचा परिणाम डेफिनेटली चांगल्या पद्धतीनं होत होता. शिवाय काही मंत्रोच्चार असतील, चॅन्टिंग असतील, जप करणं असेल, त्याचाही सायंटिफिकदृष्ट्या फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून आईवरती आणि आईच्या माध्यमातून बाळावरती परिणाम होता. सो हे झालं पारंपरिक पद्धतीचा गर्भसंस्कार.